नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण क्लास 9 मराठी यातील चॅप्टर नंबर 5 व्यायामाचे महत्त्व याबद्दल अभ्यास करू. व्यायामाचे महत्त्व हे सर्वांना तर माहीतच आहे. आपल्या क्लासमध्ये असे कित्येक जण आहे की ते व्यायाम करून रोज येतात, किंवा असं कोणी सांगू शकतं का व्यायामामुळे काय फायदे होतात? हे तर सर्वांनाच ज्ञात आहे. व्यायामामुळे व्यायाम जर आपण रोज करून आलो तर आपण दिवसभर फ्रेश असतो, आणि जे लोक व्यायाम करतात त्यांच्या आजूबाजूला आजारपण भटकतही नाही. आपण रोज व्यायाम केला तर आपण तंदुरुस्त राहतो. तसंच व्यायामाचे महत्त्व यामध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज माणिक बंडोजी ठाकूर हे संत कवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यांसारख्या समाज विघातक गोष्टीवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा, आत्मसंयम यांचे पाठ दिले. गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. अनुभवसागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. शिक्षण, भेदभाव व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव यांविषयी कळवळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचला जातो. मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व प्रस्तुत कवितेतून कवीने स्पष्ट केले आहे. तुम्हाला सूर्यनमस्कारही माहिती असेल. सूर्यनमस्कार सगळेजण करतच असतील. सूर्यनमस्कार केल्यामुळे आपले शरीराचे प्रत्येक अवयव हे सुदृढ राहतात. या कवितेत व्यायामाचे महत्त्व सांगितलेले आहे. तर आपण कवितेला सुरुवात करू. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानिला सर्वत्र, सर्वतोपरी. आपण प्रत्येक लाईनचं तुम्हाला मी अर्थ समजून सांगणार आहे, तर तुम्ही तो लक्षपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत टिकून राहा. तेव्हा तुम्हाला हे पूर्ण व्यायामाचे महत्त्व काय आहे हे समजेल. व्यायाम आरोग्यदायी मित्र म्हणजे व्यायाम हा एक आपल्याला आरोग्य देणारा आहे, आणि आरोग्य देणारा असल्यामुळे तो मित्रच आहे, कारण मित्र आपल्याला नेहमी हेल्प करतात. तसाच व्यायाम पण आपला एक मित्र आहे, आरोग्य देणारा. हे ध्यानी ठेवावे सूत्र, हे नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की व्यायाम हा एक आरोग्यदायी मित्र आहे. आळस वैरी मानिला सर्वत्र. आळस हा सगळ्यांचा वैरी आहे. आळस केल्यावर आपण व्यायाम करत नाही. सगळ्याच ठिकाणी जेव्हा आपण आळस करतो तेव्हा आपलं नुकसानच होतं. आपण आळस केला तर आपण शाळेत येऊ शकत नाही. आपण आळस केला तर आपला अभ्यास होऊ शकत नाही. आपण आळस केला तर आपण फ्रेश राहू शकत नाही. अशा प्रकारे हा आळस सर्वत्र वैरी मानलेला आहे. वैरी म्हणजे शत्रू. व्यायामाविना सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन. व्यायामे होय अग्निदीपन, अन्नपचन सहजची. म्हणजे व्यायाम विना सात्विक भोजन म्हणजे आपण कितीही सात्विक भोजन केलं आणि व्यायाम केला नाही तर काय होईल की त्यामुळे विकारच निर्माण होईल, आणि व्यायामामुळे आपली जठराची अग्नी जी आहे ती नेहमी प्रदीप्त राहते, आणि आपण जे खाल्लेलं अन्न आहे ते सहज पचन होते.
व्यायामे जडत्व जाई दूरी, व्यायामे अंगी राहे तरतरी, रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. म्हणजे व्यायामे जडत्व जाई दूर, म्हणजे आपला जो जडपणा आहे, आपण म्हणतो आळस आलं, माझं अंग जड जड वाटायलं, तर हे सर्व दूर जातं. व्यायाम केला का तुमचं शरीर आपल्याला हलकं हलकं वाटायला लागतं. आणि व्यायामे अंगी राही तरतरी, जर आपण व्यायाम केला तर आपण दिवसभर फ्रेश असतो. रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, आपली जी रक्तव्यवस्था आहे, शरीरामध्ये जे रक्ताचा संचार सगळीकडे असतो तो व्यवस्थित उत्तम प्रमाणे चालू राहतो. वाढे विचारी सजीवपण, आणि आपण एकदम फ्रेश राहतो. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होये दीर्घायू, व्यायामहीना पित्त कफ वायू जर्जर करीती अत्यंत. म्हणजे व्यायामाने आपले जे स्नायू आहे, हाडे आहे, हे सर्व काय होतात, सशक्त म्हणजे एकदम व्यवस्थित राहतात, मजबूत राहतात. सशक्त म्हणजे मजबूत राहणे. व्यायामे मानव होय दीर्घायू, व्यायाम केल्यामुळे आपल्याला आजार पण येत नाही आणि आपलं ॲटोमॅटिक काय होतं, वय पण वाढतं, आपण जास्त दिवस जगतो. व्यायामाहीना पित्त कफ वायू, म्हणजे व्यायाम जर केला नाही तर आपल्या पित्ताची वाढ होते, कफ वाढतो, कफ म्हणजे सर्दी वाढते, अपचन होतं, जर्जर करीती अत्यंत, म्हणजे अशा प्रकारचे अनेक आजार आपल्याला त्रास देतात. व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, व्यायाम केला की रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते. स्वावलंबनाची प्रवृत्ती, आणि स्वावलंबन म्हणजे आपण स्वतःच कुठलं पण कार्य करण्यासाठी सामर्थ्यवान होतो. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, यामुळे तुमच्यात उत्साह वाढतो. स्फूर्ती म्हणजे उत्साह वाढणे, कार्य करण्याची, कुठलंही कार्य करण्याची तुमच्यात काय होतं, उत्साह स्फूर्ती वाढून जाते. असा हा व्यायाम आहे. त्यामुळे सर्वांनी आजपासून ठरवून घ्या की आपण रोज व्यायाम करत जाऊ. आता याचे स्वाध्याय आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तुम्हाला सर्वांना व्हिडिओ कसा वाटला, लेक्चर कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. थँक्यू.